वयाच्या 15व्या वर्षापासून दारूच्या व्यसनामुळे स्वतः व कुटुंबाला दारिद्र्याच्या खाईत लोटून त्याने स्वतःला दारूच्या व्यसनापासून कसे सावरले, तर चला मग चंद्रपूर जिल्ह्यातील मांगली गावातील तरुणाची त्याच्या जुबानी त्याची ऐकून घेऊया प्रेरणादायक कहाणी. की माझ्या बाबाच्या दारू पिण्यामुळे मला शाळा सोडावी लागली. कारण की बरोबर वह्या पुस्तकं वगैरे घेऊन द्यायची नाही, बोलभाषा बरोबर नाही. एखादी फीज लागली, परीक्षा फी वगैरे किंवा कोणती फीज, तर माझं नाव सांग सरांना, नंतर मी देईन. मी 8वा वर्ग पास झालो आणि 9व्या वर्गापासून शाळा सोडलो. का बरं शाळा सोडली मग? शाळा म्हणजे कसं, बाबाचा खूप मला त्रास होत होता दारू पिण्यामुळे. आणि बरोबर ते इतरांना जे पुस्तकं वगैरे जे द्यायचे बाबा, म्हणजे इतरांचे पालक लोक, तर मला तसं मिळत नव्हतं. तर मी नाराज होत होतो. त्याच्यामुळे मी मग शाळा सोडून टाकली. मग मी जे आम्ही आत्या, माझ्या बाबाची मोठीवाली बहीण, त्यांना मला म्हणलं की बाबा अरविंद माझ्याच गावला ये. मला खूप चांगला वाटत होतं, काम करत होतो पण चांगला वाटत होतं. मला त्या ठिकाणी समाधान मिळत होतं. थोडीफार माझी लक्ष तिकडे आईकडे राहायची, कारण बाबा बारदोळ करायचे ना, त्यावेळेस मला बरोबर वाटत होतं. पण पर्याय नव्हता साहेब माझ्याकडे. पण कसे तरी दिवस तिकडे काढले. प्रेम मिळायचा, कधी अदामधात आईला भेटायला जायचा. पण बाबाला किती काही सांगून कुणी सांगत होते, पण बाबा ऐकण्याच्या लायकीचे राहिले नव्हते. मग मी असंच काम वगैरे करायचा. आणि क्षणातच साहेब त्या ठिकाणी जे आधी ते बंड्याचे वगैरे चूरणे व्हायचे ना, तर मग एक मित्र म्हणाला, तो नात्याने मिळूनच लागत होता, अरविंद म्हणते आज आमच्या घरी पार्टी आहे चूरण्याची, तर जेवण म्हणते आज तू आमच्या घराकडे करशील. म्हणलं ठीक आहे. तर कसं ते चिकन वगैरे आणायला ब्रह्मपुरीला जाणी होती. तर अरविंद म्हणते आज आपण बाजारला जाऊ, तिथून चिकन वगैरे घेऊन येऊ. पण मला माहित नव्हतं की हा भाऊ दारू पिते म्हणून, आणि मी त्याला कधी बघितलं नव्हतं. गेलो ना आम्ही खुशी खुशीनं, पार्टी आहे म्हणून, किंवा संदोरी आहे आपलं चूरण्याचा अखेरचा दिवस आहे, हे माझ्यामध्ये थोडं समाधान होतं की भाऊच्या घरी आज जेवण करीन. गेलो, सगळं काही घेऊन झालं, भाजीपाला चिकन मटन वगैरे सगळं काही घेऊन झालं. आणि त्या भाऊनं सायकल भट्टीमध्ये नेऊन घालवली. भाऊ म्हणलं कुठं? नाही म्हणते त्या चूर्णावालीची म्हणते बंपर वगैरे घ्यायची आहे. मग सगळं काय घेतलं आणि त्यांना आपल्यासाठी पण घेतली होती. मग कसं, माझी इच्छा तर नव्हती, मला दारू पिणी नव्हती, कारण मित्रांची किंवा मी माझ्या बाबाची दारू पिणी बघितली होती. तर ज्यावेळेस तो पहिला गुट मी पेलो ना, तर खरोखरच कुठेतरी त्या दारू पिल्याच्यानंतर असं वाटलं की साला दारू तर चांगली आहे. मी लाजाळू वृत्तीचा होतो, तर कुठंतरी मी पोपटासारखा बोलायला लागलो 5 मिनिटामध्ये. ह्या पद्धतीनं तो पहिला घुट किंवा तो पहिला दिवस माझ्या शरीरामध्ये प्रवेश केला दारूनं. दारूमुळे माझे नुकसान वाटत नव्हतं किंवा माझ्यामुळे इतरांचे नुकसान होत नव्हतं किंवा त्रासही होत नव्हता. तर लिमिटमध्ये प्यायला लागलो होतो अदामधात. पुण्याला गेल्याच्या नंतर तिकडे मग मित्रमंडळी जुडली. मग हप्त्यातून चिकन मटन पार्टी, त्या ठिकाणी मग दारू पाणी यायला लागली. आणि असा करता करता दारूचा हळूहळू प्रवास वाढत गेला. डान्स होतो साहेब मी स्वतःला. कुठं, पुणेमध्ये का? पुणेमध्ये. कुणाला मानत नव्हतो मी. मोठी टिकली लावायची, दुपट्टी बांधायची, गागल लावायचा, सूटबूट. सगळेजण राधे राधे म्हणायचे मला. आणि मी राधी त्या गावामध्ये, चाकण गावामध्ये फेमस झालो होतो साहेब मी. तिकडे खूप समाधान वाटत होतं. पण सगळं जेवढं कमाई करत होतो ना, सगळं पैसे माझ्या दारूमध्ये जायचा आणि शिल्लक काहीच राहायचे नाही. मग लग्न पण झालं. लग्न झालं चांगल्या पद्धतीनं. मग मुलगी झाली, एक मुलगी झाल्याच्या नंतर मग दुसरी पण मुलगी झाली. आणि परिवार हळूहळू वाढत गेला माझा. आणि माझी दारू पण खूप वाढत गेली. आणि मग ज्यावेळेस खूप दारू वाढत गेली आणि माझ्या दारू पिण्यामुळे इतरांना त्रास होत होता, माझ्या परिवारातल्या लोकांना, शेजारच्या बाजारच्यांना त्रास होत होता, गावातल्यांना, माझ्या रिलेटिव्ह लोकांना, माझ्या मित्र लोकांना. मी ऐकत नव्हतो. अरे इतरांसारखी दारू पितो काय मी? आणि वेळ अशी आली की चोऱ्या करावं लागली साहेब. मग तो सामान काढलं की न्यायचा विकायला. आणि ज्यावेळेस माझे आई बाबा, माझी पत्नी मला अडवत होते, तर साहेब मी त्यांना मारायचा. मी सगळं पागल झालो होतो. साला दारू थांबवून दारू थांबत का नाही? आणि दारू ही स्वस्त बसू देत नव्हती. आठवण आली तर दारू पाहिजे म्हणजे पाहिजे. तर मग साहेब असं करता करता सगळं सामान विकलो. घरचं सगळे शून्य झालो साहेब मी. आणि कोणी म्हणत होते की हा अरविंद ना मेलेलं बरं आहे, एवढं पीस जगण्याच्या लायकीचं नव्हतं राहिलो.
एवढं मला दारूनं फळून टाकलं होतं साहेब. आणि असं करता करता साहेब मी पूर्ण सैतान होऊन गेलो होतो. माझ्या मुलीची वगैरे किंवा माझ्या परिवाराच्या लोकांची तब्येत खराब होत होती ना, पण मी नव्हतो त्यांना दवाखान्यात नेऊ शकत. माझी पत्नी इथून तिथून पैसे मागायची, माझ्या आईला बाबाला किंवा मुलीला न्यायची. ज्यावेळेस मग थोडा वेळ मला काय होत होतं पश्चाताप, पण पश्चातापावर मग करू काय, आणखी मानसिकता खराब व्हायची आणि आणखी मग दारूचे विचारायचे. आणि थोडं टेन्शन आलं की मी दारूच प्यायचा. मग दारूसाठी मग असं करता करता सगळे एकामागे एक सगळे भांडे विकून टाकलो. मित्रांनो साहेब, मी माझ्या पत्नीचं सुद्धा मंगळसूत्र विकलेलं आहे दारूसाठी खोटं बोलून. असं करता करता बरेच तिकडून लोन उचलून दिलं होतं माझ्या पत्नीनं. ते सगळे जुब्यात इथे तिथे घालवलो आणि ज्यावेळेस पैसे भरायचे राहत होते त्यावेळेस मी फरार राहायचा. मग काय माझी पत्नी पण सगळी परेशान होऊन गेली माझ्या दारू पिण्यामुळे. पण तू एकदा अशी मीटिंग राहते अल्कोहोलिक अनॉनिमसच्या संघटनेमध्ये, तर त्या मीटिंगला चल बरा म्हणते माझ्याबरोबर. तर मी म्हणलो भाऊ म्हणलो मी येतो कधी, पण माझ्याकडे काहीच नाही आहे. कुठल्याकडे तो माझा भाऊच हो, तो मिटिंगा करत होता, त्याची दारू थांबली होती. तर खरं म्हणजे दारू त्या मिटिंगला गेल्यानं दारू सुटत नाही असं मी माझं वैयक्तिक मत होतं. मिटिंगला गेल्यानं कुठं दारू सुटते का, पण मेन मुद्दा म्हणजे माझ्याकडे पहिली नव्हती राहिली तर मला प्यायची होती दारू. तर मी त्या व्यक्तीला म्हणलो मी मिटिंगला येतो खरी, जसं काही त्याचा फायदा असल्यासारखं, पण मला थोडी दारू पाशील का. तर त्यानं होकार दिला. एक काय त्याच्याकडून 3-4 नाईन्ट्या पेलं मी आणि गेलो मिटिंगला. तर मिटिंगला गेल्याच्या नंतर मी कधी गेलो नव्हतो मिटिंगला. तर मिटिंगला गेल्याच्या नंतर खरोखरच चमत्कारच घडला साहेब माझ्या बाबतीत. चमत्कार म्हणजे असा की ते मिटिंगमध्ये माझ्या ओळखीचे कोणीच नाही, फक्त ते होते एकरदे. पण त्या ठिकाणी 95% सगळे बाहेरचे होते, म्हणजे दुसरे व्यक्ती होते, माझे ओळखीचे नाही, पाळखीचे नाही, माझे रिलेटिव्ह नाही, कोणी नाही. आणि त्या दिवशी तर माझी अशी मी 2-3 दिवस आंघोळी नसेल केलो मी, परिपूर्ण भिकारी अवस्था, अशी घनघन वास येत असेल. तरी पण त्या सभासदांनी साहेब मला जवळ घेतलं आणि मला म्हणलं अरविंद भाऊ म्हणे बहुत चांगल्या ठिकाणी आलं तुम्ही, येत राहा, आमचं चांगलं झालं, तुझं पण चांगलं होईल. म्हटलं जे ते अनुभव सांगत होते ना साहेब, तर ते मला लागत होते. चला माझ्या तर बाबतीत असंच घडलं आहे. मग असं वाटलं की साला ह्या भावनं तर नाही सांगितलं माझी स्टोरी त्याला की अरविंद असं आहे म्हणून. आणि मग मिटिंग सुटल्याच्या नंतर आणखी मला मिठी मारली, जवळ गेलं. अरविंद म्हणे आता तू म्हणे याच म्हणे मिटिंगला. तर साहेब मी थोडं समजून घेतलो की सालं हे दारू पिणे एक बिमारी आहे. तर म्हणलं मिटिंगला यावं, कारण हे बिमारी आहे म्हणून साहेब मी इकडे तिकडे प्रयत्न केलो होतो, डॉक्टर इलाज केलो होतो, त्याला लाशी पडत होत्या माझ्या जिकडे तिकडे, मग दवाखान्यात न्यायचे. पण डॉक्टरने सांगत नव्हता की हे दारू पिणे एक बिमारी आहे, मद्यपासा जीवघेणारा आजार आहे, माझ्या मनाला ग्रासणारा, माझ्या शरीराला ग्रासणारा आजार आहे, माझ्या कुटुंबाला ग्रासणारा आजार आहे, माझ्या भावनेला ग्रासणारा आजार आहे, अध्यात्माला ग्रासणारा आजार आहे. बाहेर ठिकाणी कुणी सांगितलं नव्हतं साहेब, पण मला त्या संघटनेमध्ये ऐकायला मिळालं. त्याचे लक्षणं वगैरे सगळं पडताळलो, बरं वाटलं. बरोबर आहे, मी कुठेतरी ह्या मद्यपात जीवघेणाऱ्या आजारामध्ये मी तळपडलो होतो किंवा गुरपटल्या गेलो होतो. म्हणूनच तर माझी दारू थांबत नव्हती आणि थांबवून ठेवत होतो, पण काही दिवसांनी दारू हातामध्ये यायची. तोच तो एक मानसिक आकर्षण. ते माझ्या दारू पेण्या मी वारंवार दारू हातामध्ये काय होती त्याचं कारणही मिळायला लागलं मला. म्हणजे मी दारू का बरं पेलो आणि का बरं दारू पेत आहे त्याचंही कारण मिळालं. तर मग त्याच्यावर करायचं काय. बिमारी तर त्याच ठिकाणी सांगितली होती मला, बाहेर ठिकाणी फिरलो पण बिमारी नव्हती सांगितली. पण जसं त्या ठिकाणी बिमारी सांगितली होती ना साहेब, तर त्या ठिकाणी दारूपासून दूर कसं आपल्याला राहता येईल. दारू तर पूर्णपणे सोडू शकत नाही, दारू फक्त थांबवून ठेवायची आहे आपल्याला. तर त्या ठिकाणी 1 दिवसाचा आधार सांगितलं होतं. मग त्या ठिकाणी मग ते काय असे स्लोगन आहेत उपाययोजना छोट्या छोट्या, त्या उपाययोजना करावं लागल. तर मी ते करायला लागलो 1 दिवसाच्या आधारे. तर जमलं साहेब, दारूपासून दुरी मिळायला लागली, हळूहळू कामही मिळायला लागला, पैसा जमा व्हायला लागला, चांगला वाटायला लागलं. मग मला आता दारू थांबली आहे. पण हा आता समजत आहे साहेब की हा दारू सोडण्याचा प्रोग्राम नाही आहे. आता अनुभव घेत आहे ना मी या संघटनेचा की हा दारू सोडण्याचा कार्यक्रम नसून हा कुठेतरी एक सुखी जीवन, समाधानी आनंदी जीवन जगण्याचा मार्ग आहे. त्या ठिकाणी जीवन जगण्याची कला मिळते. जशी दारू थांबली आहे तर दारूपासून एक सुखी, समाधानी, आनंदी, सात्विक जीवन कसं जगायचं, आध्यात्मिक तत्वाचा कार्यक्रम आहे साहेब. तर आध्यात्मिक तत्व म्हणजे कसं, दारू तर थांबली आहे, आता मिटिंगची काय गरज आहे का. पण साहेब माझ्यामधले जे दारू पिण्याच्या काळामध्ये जे स्वभावदोष होते माझ्यामध्ये भरले,
तर ते स्वभावदोष काढावा लागेल मला. जसं मी त्या दारूच्या आजाराने फसला होतो, मला जो मद्यपान जीवघेणारा आजार जडला होता महाभयंकर, तर माझ्या दारू पिण्यामुळे माझ्या पत्नीला कौटुंबिक नावाचा आजार जडला. कुठेतरी ह्या अल्कोहोलिक अनोनिमसच्या संघटनेमध्ये शिकलो मी. मग माझी सुद्धा मग पत्नी बिमार आहे. तर मी दारू पित होतो, पण माझ्या दारू पिण्यामुळे 40 व्यक्तींना मी कौटुंबिक नावाची आजारी म्हणजे बिमारी माझ्यामुळे झाली होती तयार. तर ह्या संघटनेचा उद्देश एकच आहे साहेब, की दारूपासून दूर राहा, स्वतः दारूपासून दूर राहणे आणि इतर मद्यपीडित लोकांना मदत करणे. तर त्याबरोबरच मी जायचं मिटिंगला. आणि मिटिंगला गेल्याच्या नंतर मला आणखी चांगलं वाटलं. पण ते सगळे समाजातले किंवा मित्र लोक, रिलेटिव्ह लोक म्हणत होते, हा अरविंद का दारू सोडू शकते, आता पैसा नसेल भोसडीच्याकडे, म्हणून आता केलं बहाणं दारू सोडण्याचा, पैसाला का अजून पेणार आहे. पण त्यावेळेस मी साहेब विचार केला होतो की आता आपली अकल उचलकी लावायची नाही. तिथं काय सांगते त्यांचं ऐकणे. हळूहळू जायला लागलो तर खरोखरच दारूपासून दुरी मिळायला लागली साहेब. समाधानी वाटायला लागलं. ते माझे दारू पेण्या, मी वारंवार दारू हातामध्ये काय होती त्याचं कारणही मिळायला लागलं मला. म्हणजे मी दारू का बरं पेलो आणि का बरं दारू पेत आहे त्याचंही कारण मिळालं. तर मग त्याच्यावर करायचं काय. बिमारी तर त्याच ठिकाणी सांगितली होती मला, बाहेर ठिकाणी फिरलो पण बिमारी नव्हती सांगितली. पण जसं त्या ठिकाणी बिमारी सांगितली होती ना साहेब, तर त्या ठिकाणी दारूपासून दूर कसं आपल्याला राहता येईल. दारू तर पूर्णपणे सोडू शकत नाही, दारू फक्त थांबवून ठेवायची आहे आपल्याला. तर त्या ठिकाणी 1 दिवसाचा आधार सांगितलं होतं. मग त्या ठिकाणी मग ते काय असे स्लोगन आहेत, उपाययोजना छोट्या छोट्या. ह्या ठिकाणी जसं आता मी दारू थांबली आहे माझी, इतरांनी मदत केली आहे आणि एक कुठेतरी चांगलं जीवन जगत आहे. तर ह्या संघटनेचा उद्देश एकच आहे साहेब, की दारूपासून दूर राहा, स्वतः दारूपासून दूर राहणे आणि इतर मद्यपीडित लोकांना मदत करणे. तर मदत करायची कशी, मी तर पूर्ण फुटलेला माणूस. तर मदत तशी नाही, तर दारूपासून दूर राहण्यासाठी थोडं मदत करावं लागेल त्या सभासदांना, जे कोणी आहेत मद्यपीडित बांधव कितीतरी इकडे तिकडे पडले आहेत. तर हे आता आम्हाला माहिती आहे. एका वेळेस स्वभाव बदलले नाही ना, तर मग आताही आपल्याला स्वभाव बदलायला खूप वेळ लागणार आहे ना. पण आता मला असं वाटतंय का नाही, आपल्याला एवढी चांगली मीटिंग मिळाली आहे ना, नाही होणारच आहे. मला 100% गॅरंटी आहे का त्याचाही स्वभाव दोष ना माझे स्वभाव दूर होणारच आहेत एक ना एक दिवस. पण आम्हाला सतत म्हणजे मीटिंगा करणे गरजेचं आहे. मीटिंग करू तर आम्ही चांगल्याने राहू, नाही तर मीटिंग सोडलं तर आमच्या हातात कधी दारू येण्याची शक्यता आहे. पोलीस आम्ही देण्या देवाची कृपा आहे. तर अल्कोहोलिक अनोनिमसचा खरोखरच संदेश खूप चांगला आहे.